दीपिका वयाच्या 22व्या वर्षी विधवा झाली तेव्हा सर्वांनी तिला दुर्दैवी अपशकुन मानले. त्यानंतर तिच्या मावशीने तिचे लग्न आशिषशी लावले, जो 2 मुलांचा बाप होता. लग्नाच्या दिवशी स्टेजवरील सर्वजण दीपिकाची चेष्टा करत होते. आशिष जेव्हा तिथे थाटामाटात हॉलमध्ये आला तेव्हा कोणीतरी म्हणालं, असे दिसते की नवरदेव त्यांच्या मुलांना आणायला विसरला आहे. हे ऐकून तो फक्त हसला, कारण मुलं तर. आज माझ्या आयुष्यातील मोठा दिवस होता, पण मी अजिबात आनंदी नव्हते. मी एका संकटातून दुसऱ्या संकटात फसत जात होते. मी घाबरले होते, कारण माझ्या संकटाला पाहण्यासाठी 600हून अधिक लोक तिथे जमले होते. जेव्हा हा तमाशा सुरू झाला तेव्हा माझे हृदय दुःखात बुडाले. मला माहीत होते की आज माझा अपमान होईल, पण नंतर परिस्थितीने असे वळण घेतले की त्याच 600 लोकांनी मला. माझे नाव दीपिका आहे. मी माझ्या कुटुंबातील सर्वात सुंदर मुलगी होते, पण नशिबाने माझ्या या सौंदर्याला कधीही साथ दिली नाही. मी जेव्हा जेव्हा आरशात स्वतःला पाहत असे तेव्हा मी स्वतःला विचारायचे, हे सौंदर्य माझ्यासाठी इतके निरुपयोगी का आहे? माझे सर्व नातेवाईक म्हणायचे, दीपिका खूप सुंदर आहे, पण तिला शांती लाभलेली नाही. मी अशा कुटुंबातून आले आहे जिथे मुलं खूप कमी आणि मुली खूप जास्त आहेत. इथल्या प्रत्येक मुलीने कसं तरी उदरनिर्वाह केला होता, पण मी नेहमीच सर्वात मागे राहिले होते. मला माझ्या वयाच्या सुमारे 20 चुलत बहिणी होत्या, ज्यांना मी माझ्या सख्या बहिणींसारखं मानत असे. पण त्या सर्वांचे आयुष्य माझ्यापेक्षा खूप चांगले होते. काहींचे कपडे चांगले होते, काहींच्या स्वतःच्या गाड्या होत्या आणि काही बहिणींजवळ असा पती होता, तो त्यांच्याशी त्याच्या तळहातावरील रेषांसारखं जपत होते. जेव्हा मी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा माझ्या मनात एक तीव्र मत्सर निर्माण झाला. मी विचार करायचे, मला असे नशीब हवे होते, पण माझे नशीब माझ्या विरुद्ध होते. माझे आईवडील गरीब होते आणि या गरिबीने नेहमीच आम्हाला कमी लेखलं होतं. लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंत मी कधीही नवीन सूट घालू शकले नव्हते. मी प्रत्येक लग्नात किंवा शुभप्रसंगी माझे बालपणीचे जुने कपडे घालत असे. जेव्हा माझ्या बहिणींचे कपडे जुने व्हायचे तेव्हा चुलत बहिणी माझ्यावर दया करायच्या आणि त्या म्हणायच्या, हे कपडे दीपिकाला दे, कदाचित ते तिच्या उपयोगी पडतील. मी ते शांतपणे घ्यायचे. मला काहीतरी नवीन सापडल्याबद्दल कृतज्ञता वाटायची. जेव्हा मी ते कपडे घालायचे आणि त्यांच्यासमोर जायचे तेव्हा ती गर्वाने म्हणायची, अरे हा आमचा सूट होता, आम्ही तो फेकून दिला होता. बरं झालं हा तुमच्याकडे आला, हे खूप चांगलं झालं आहे. अशा गोष्टींवर मी हसायचे, पण माझं मन आतून तुटायचं. माझा चेहरा सर्वात सुंदर होता, पण माझी अवस्था माझ्या दिसण्यापेक्षाही वाईट झाली होती. ही गोष्ट मला आतून खाऊ लागली. मी स्वतःला त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचं समजू लागले आणि मला नेहमीच अपमानित वाटू लागले. माझ्याकडे सौंदर्याशिवाय इतर काहीही नव्हतं. सौंदर्य काहीही उपयोगाचे नाही आणि ते नशीब बदलत नाही. माझी आई खूप पूर्वी हे जग सोडून निघून गेली होती. माझ्या वडिलांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबीतच घालवले. ते खूप आजारी होते, पण त्यांना माझी काळजी वाटत होती. ते जिवंत असताना त्यांचा घराला आधार होता, पण त्यांच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटी पडले. या जगात लोक आहेत, पण गरिबीमुळे सर्वजण दाबले आहेत. आता माझे जीवन पूर्वीपेक्षा जास्त कठीण झाले. मला माझ्या मावशीसोबत राहावे लागले. माझ्या मावशीला माझ्यावर कधीच विशेष प्रेम नव्हतं, पण पप्पांनी त्यांच्याकडून वचन घेतले होते. त्यांच्या मृत्यूनंतर दीपिकाला त्यांनी त्यांच्यासोबत ठेवण्याचे वचन त्यांनी घेतले होते. तिला सहमती देण्यास भाग पाडले गेले आणि सांगितले की दीपिका फक्त काही महिने आमच्यासोबत राहील, कारण पप्पांनी त्यांच्या हयातीतच माझे लग्न आधीच ठरवले होते. माझे लग्न पप्पांच्या निधनानंतर काही महिन्यानंतरच झाले होते. काका काही काळजी करत नव्हते. ते दररोज त्यांच्याच जगात मग्न होते. त्यांना माहीत होतं की मी थोड्या काळासाठीच त्यांच्या घरी पाहुणी आहे. ते माझ्याशी जास्त बोलले नाहीत किंवा मला त्यांच्या कुटुंबाचा ते भागही मानत नव्हते. मी रात्रंदिवस विचार करत होते की ज्या माणसाशी मी लग्न करणार आहे त्याच्यासोबत माझे आयुष्य कसे असेल? तो मला समजून घेईल का? त्याला माझा त्रास जाणवेल का? की तो इतर सर्वांप्रमाणेच मला कुमकुवत आणि असह्य समजेल? हा प्रश्न माझ्या मनात येत राहिला, पण माझ्याकडे उत्तर नव्हते, कारण नशीब माणसांच्या नियंत्रणाबाहेर आहे. आणि असे वाटत होते की सुरुवातीपासूनच माझे नशीब माझ्यावर रागावले आहे. माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्या सर्व चुलत बहिणी माझ्यावर नाराज होत्या. त्या माझ्या लग्नाला सुंदर कपडे घालून आल्या होत्या. प्रत्येकीने महागडे कपडे घातले होते. काहींच्या गळ्यात सोन्याचे चमकणारे हार होते, तर काहींच्या हातात सोन्याच्या बांगड्या दिसत होत्या. सर्वजण हसण्यात आणि विनोद करण्यात व्यस्त होते, पण माझ्या वडिलांच्या जाण्याबद्दल एक विचित्र दुःख माझ्या मनात अजूनही होतं. याच दुःखाने माझा आनंद हिरावून घेतला होता. माझे आधीच लग्न झाले होते, म्हणून
हा दिवस माझ्या निरोपाचा दिवस होता. मी जास्त तयारी केली नव्हती. मी फक्त हलका मेकअप आणि साधा सूट घातला होता. पण जेव्हा माझे पती हॉलमध्ये आले तेव्हा सर्वांचे चेहरे आश्चर्याने उजळले. त्यांचा चेहरा देखणा आणि भव्य होता. ते एखाद्या हिरोपेक्षा कमी दिसत नव्हते. माझ्या काही चुलत बहिणी ज्या विवाहित होत्या त्या देखील त्यांच्या पतीसोबत उभ्या होत्या. त्यांचे पती त्यांच्या वयाच्या दुप्पट दिसत होते, तर त्यांच्यासमोर माझे पती तरुण दिसत होते. जेव्हा त्यांनी माझ्या पतीला पाहिले तेव्हा त्यांचे चेहरे फिके पडले होते. त्या एकमेकींना कोपऱ्याने खुणवत म्हणाल्या, तिचं नशीब बघ, तिला किती देखणा तरुण नवरा मिळाला आहे. काहींना माझ्या नशिबाचा अभिमान वाटत होता, तर काहींना द्वेष वाटत होता. पण माझ्या चेहऱ्यावर हास्य नव्हते. माझे हृदय दुःखाने भरले होते. मी शांतपणे सर्व काही पाहत होते. मला वाटले माझ्या मनात खोलवर झालेली जखम बरी झाली आहे. कदाचित आता तरी माझे आयुष्य चांगले होईल आणि माझे नशीब बदलेल. जेव्हा निरोपाची वेळ आली तेव्हा सर्व महिलांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी मला मिठी मारली, पण माझ्या काकूंच्या चेहऱ्यावर एक दिलासा दिसत होता. जणू ती म्हणत होती, ही चांगली गोष्ट आहे. हे ओझं आमच्या खांद्यावरून उतरलं आहे. मी विचार केला, कदाचित मला तिथे शांती मिळेल, जिथे माझे नातेवाईक मला अपमानित करण्यासाठी माझ्या जवळ नसतील. हॉलमधून बाहेर पडल्यानंतर 2 गाड्या आमचीच वाट पाहत होत्या. त्यांच्या घरी अशी परंपरा होती की वधू आणि वर एकाच गाडीत बसू शकत नव्हते. म्हणूनच माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, दीपिका, तू कृपया आमच्यासोबत बस आणि तुझा नवरा त्यांच्या मित्रांसोबत बसेल. मी मागे वळून त्यांच्याकडे पाहिले तेव्हा ते हसत होते आणि हाताने मला बाय म्हणत होते. मी हात हलवला. माझ्या मनात एक विचित्र शांततेची भावना पसरली. पण ते फार काळ टिकले नाही. आमची गाडी अजूनही रस्त्यातच होती. तेव्हा अचानक एक मोठा आवाज आला. मला वाटले की मला गाडीने रस्त्यावरती जोरात फेकण्यात आले आहे. आम्ही सर्वजण घाबरलो. ड्रायव्हरने ब्रेक दाबला आणि मी ओरडले. लोक रस्त्याच्या कडेला उभे दिसत होते. जेव्हा आमची गाडी थांबली तेव्हा आमच्या समोरचे दृश्य अस्पष्ट होते. माझा नवरा त्यांच्या मित्रांसोबत ज्या गाडीत बसला होता तीच गाडी उलटली होती. आजूबाजूला गोंधळ उडाला होता. काही पाणी आणत होते, तर काही जखमींना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. मी रस्त्यावर पडले आणि मोठ्याने ओरडले. काय झालं ते मला काहीच समजलं नाही. मग कोणीतरी मला सांगितलं की इतर सर्व मित्र जिवंत आहेत आणि वर मेला आहे. हे ऐकून माझे शरीर दगडात बदलले. मी एक शब्दही बोलू शकले नाही. मी त्या गाडीकडे पाहिले जिथे तो काही क्षणाआधी हसत होता. आता तो शांत दिसत होता, अगदी शांत. माझ्या डोळ्यासमोर हे जग फिरत होतं आणि मी रस्त्यातच बेशुद्ध पडले. मी लग्नाच्या दिवशी विधवा झाले होते. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होते. माझी काकू माझ्या शेजारी बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसत नव्हता, फक्त द्वेष दिसत होता. मी ओठ दाबून विचारले, तो कुठे आहे? तिने कठोरपणे उत्तर दिलं, त्याला जाळले आहे. तुला बेशुद्ध होऊन 1 आठवडा झाला आहे. माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझा आधार, माझा साथीदार, ज्याच्यासोबत मी नवीन आयुष्य सुरू करणार होते, तो माणूस आता या जगात नाही. हे मला स्वतःला दुर्दैवी वाटले. मी हॉस्पिटलमधून बाहेर पडताच मला माझ्या काकांच्या घरी परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. माझे सासरचे लोक म्हणत होते की ती एक नवविधवा महिला आहे आणि कोणीही तिला घरी घेऊन जाणार नाही. त्यांचा मुलगा गमावल्याचे दुःख त्यांना सहनच होत नव्हते. म्हणूनच ते लोक मला त्यांच्या घरी घेऊन जाऊ इच्छित नव्हते. जेव्हा मी माझ्या काकूच्या घरी पोहोचले तेव्हा सर्वांच्या डोळ्यात द्वेष आणि आरोप दिसत होते. मी अजूनही दारातच उभे होते. तेव्हाच अचानक माझ्या काकू मला म्हणाल्या, आता इथे हे वाईट शकुनी पसरवण्याची काही गरज नाही. हे सगळं आधीच तुझ्या दुर्दैवामुळे घडलं आहे. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. मी हळूच तिला म्हणाले, काकू, तुम्ही काय म्हणताय? मग ती तीव्रपणे मला म्हणाली, मी आणखी काय म्हणू? तुझ्या जन्मानंतर तुझी आई वारली. तू मोठी झाल्यावर तुझ्या वडिलांचा व्यवसाय कोसळला आणि तो मजूर म्हणून काम करू लागला. आमच्या संपूर्ण कुटुंबात कोणीही मजूर नव्हतं. फक्त तुझ्या वडिलांनाच ह्या दिवसाचा सामना करावा लागला. आता तुझ्या पतीसोबत जे काही घडलं ते तुझ्याच दुर्दैवामुळेच घडलं आहे. हे ऐकून माझे हृदय तुटले. पण ती अजूनही थांबली नाही. इतर महिला तिच्या बोलण्याशी सहमत झाल्या. त्यातलीच एक महिला म्हणाली, हो, मी ऐकलं आहे की ती एकदा आमच्यासोबत रिक्षातून गेली होती. तेव्हा रिक्षाचाही अपघात झाला होता. आम्ही सर्व जखमी झालो होतो, पण तिला थोडीशीही दुखापत झाली नाही. तेव्हाच दुसरी महिला म्हणाली, हो, ती एके दिवशी पार्टीसाठी आमच्या घरी आली होती. त्यावेळी संपूर्ण घरात वीज गेली होती.
आमच्या सर्वांची गरमीने खूप हाल झाले होते. अन्यथा आपल्या भागात कधीही वीज खंडित होत नाही. प्रत्येकजण आपापल्या कहाण्या सांगू लागला. जणू ते माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण दुर्दैवाने रंगवत आहेत. मी तोंड झाकून रडू लागले. मी म्हणाले, कृपया शांत रहा. मी अगोदरच सर्व काही गमावलं आहे. मी माझे वडील, माझा नवरा, सर्व काही गमावलं आहे. आता तुम्ही माझा सन्मानाने जगण्याचा अधिकार हिरावून घेत आहात का? कोणालाही माझ्यावर दया आली नाही. सर्वांनी मला शाप दिला. ही मुलगी जिथे जाईल तिथे दुर्दैवच पसरवेल. हे सर्व आरोप करून ते मला मारू इच्छित होते. मला माहीत होतं की हे नशिबाचा विषय नाही, पण लोकांचे शब्द माणसाला तोडतात. मी आतून तुटले होते. माझी शेवटची आशा माझ्या नवऱ्यावरच होती. तीही देवाने माझ्याकडून हिरावून घेतली होती. आता मी सर्वांसाठी एक तमाशा बनले होते. एक असा तमाशा ज्याला अपशकुन नाव दिले होते. 2-4 दिवसांनी माझे सासरचे लोक आमच्या घरी आले. त्यांचे चेहरे दुःखाने नव्हे तर रागाने भरले होते. ते माझ्यावर ओरडले. आम्हाला या मुलीला दिलेलं सामान परत हवं आहे. आम्ही तिला जे काही दिलं ते सर्व, कपडे, मेकअप, अंगठी, साड्या, सर्व काही आम्ही दिलेल्या वस्तू आम्हाला परत द्या. आम्हाला या अपशकुन मुलीशी काहीही घेणं देणं नाही. हिच्यामुळे माझा तरुण मुलगा या जगातून निघून गेला. माझ्या काकूंनी लगेचच माझे सर्व सामान एक एक करून त्यांच्याकडे सोपवले आणि मी तिथे शांतपणे पाहत उभे राहिले. माझं मन विचार करत राहिलं, जर तो जिवंत असता तर मला कळले असते की तो कसा माणूस होता. तो माझ्यावर प्रेम करत होता का? त्याला माझे दुःख समजले असते का? मी त्याला माझ्या आयुष्यात 2दा भेटले होते. एकदा आमच्या लग्नाच्या दिवशी आणि दुसऱ्यांदा आमच्या निरोपाच्या दिवशी. आम्ही कधीही एकमेकांशी उघडपणे संवाद केला नाही. आता तो गेल्यानंतर त्याच्या आठवणी माझ्या हृदयातून जात नव्हत्या. मी अशी रडले जणू काही मी वर्षानुवर्षे प्रेम गमावल्याचा अनुभव घेत आहे. त्याच्या जाण्याने माझा आत्मा रिकामा झाला होता. माझे दिवस आणि रात्र अश्रूंनी भरलेले होते. माझी काकू मला पाहताच म्हणायची, ही अपशकुन मुलगी आहे आणि तिच्या पावलांनी आमच्या घरी सर्व अपशकुन घडत आहे. तिचा प्रत्येक शब्द विषारी वाटत होता. पण मी गप्प राहिले. मी काय बोलू शकते? इथे माझं बोलणं कोणच ऐकून घेणारं होतं? माझ्या काकूचा मुलगा आजारी पडू लागला. त्याने स्वतःचं आयुष्य स्वतः उद्ध्वस्त केलं होतं. त्याला थंड आईस्क्रीम खाल्ल्यामुळेच सर्दी झाली होती. पण माझी काकू म्हणायची की माझ्या मुलाला याच अपशकुन बाईमुळे आजारपण आलं आहे. काका काकूला असं बोलू नकोस म्हणून थांबवायचे. त्यांच्या बोलण्याने मला सांत्वन मिळायचे. माझी अवस्था पाहून ते माझ्या काकूंना असं बोलण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न करायचे. ते म्हणायचे, ही बिचारी मुलगी आधीच दुःखी आहे. पण माझी काकू त्यांचं काही ऐकत नव्हती. ती म्हणायची, तिच्यासाठी मी काय करू शकते? तिचे आईवडील किंवा सासर हे दोन्ही पण हक्काचं नाही. तिला हे घर सोडून कुठेतरी दूर जाऊ द्या, नाहीतर तिचं काय होईल कोणाला माहीत आहे. माझे काका म्हणाले, थोडा वेळ जाऊ दे. काही दिवसातच आपण तिच्यासाठी एक चांगला जोडीदार शोधू. तिच्या वडिलांची शेवटचीच इच्छा होती की त्यांच्या मुलीला स्वतःचं घर मिळावं. पण माझी काकू म्हणाली, हो, तिच्यासाठी घर शोधा, पण तिथेही ती वाईट शकुनच आणेल. कारण ती जिथे जाईल तिथे ती तिचे वाईट शकुन घेऊनच जाईल. मी रात्री जागून देवाला विचारत राहिले, मी खरोखरच वाईट शकुनी मुलगी आहे का? माझे अस्तित्व लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे का? हाच विचार करून मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पुन्हा जगत असतानाच स्वतःला दोष देऊ लागले. माझ्या आईचा मृत्यू, माझ्या वडिलांचं जाणं आणि माझ्या पतीचा अपघात हे सर्व माझ्या आयुष्यातील दोरखंड बनलं होतं आणि प्रत्येक प्रसंग माझ्यावर लादलेला दोष वाटत होता. माझे धाडस तुटत जात होते. तरीही मी ते सर्व काही सहन केलं. असेच दिवस निघून गेले. 6-7 महिने निघून गेले. ते माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होते. माझी काकू मला दिवसभर घरकाम करायला लावायची, भांडी घासायला लावायची आणि म्हणायची, मी त्यांच्या घरी मोफत जेवते. मी माझी कामं संपवल्यावर त्या मला टोमणे मारायच्या. मी दररोज रात्री थकून झोपताना रडत असे, पण माझ्या अश्रूंमुळे कोणालाही फरक पडत नव्हता. एके दिवशी माझे काका आले आणि म्हणाले की तुझ्यासाठी एक प्रस्ताव आला आहे. त्या मुलाचे आधीच लग्न झाले होते. त्याला 2 मुलं होती, एक 8 वर्षांचा आणि एक 6 वर्षांचा. तो खूप श्रीमंत माणूस होता. त्याचं नाव आशिष होतं. माझी काकू लगेचच म्हणाली, तो श्रीमंत आहे, ठीक आहे, आम्हाला काय फरक पडतो? तो 2 मुलांचा बाप आहे. आम्हाला त्याचे मुलं वाढवायचे नाही. आम्हाला फक्त या अपशकुन मुलीला या दुःखातून मुक्त करायचे आहे. जर तिला इथून सुटका हवी असेल तर आजच या लग्नासाठी हो म्हणा. हे ऐकून माझं हृदय आश्चर्याने थक्क झालं. माझे मत विचारण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं.
मी डोळे खाली केले आणि फक्त एवढंच म्हणाले, जे तुम्हाला माझ्यासाठी योग्य वाटेल तेच करा. माझ्या आयुष्याचे निर्णय इतर लोक घेत होते. आशिषची एक बहीणही परदेशात राहत होती आणि काही दिवसांसाठी ती भारतात आली होती. तिनेच पहिल्यांदा या लग्नासाठी मागणी घातली होती. मला पाहून ती खूप आनंदाने म्हणाली, मी माझ्या भावासाठी अनेक नातं शोधली आहेत, पण इतकी गोड आणि निरागस मुलगी मी कधीही पाहिली नाही. तुला पाहून माझे मन आनंदाने भरून आले आहे. तिने स्पष्ट केले की तिने आशिषला माझा फोटो आधीच दाखवला होता. त्याने माझा फोटो पाहून लगेचच लग्नाला होकार दिला होता. माझं लग्न ठरलं. ती म्हणाली, मला परत परदेशात जायचे आहे. मी माझ्या भावाच्या लग्नासाठी इथे परत येऊ शकणार नाही. आपण जास्त वेळ वाट पाहणार नाही. लग्न एका आठवड्यातच होईल. रिसेप्शन नंतर होईल. सध्या फक्त लग्न आणि निरोप समारंभ एकाच लग्नाच्या हॉलमध्ये होईल, जिथे दोन्ही बाजूंच्या लोकांना आमंत्रित केले जाईल. जेवणही तिथेच दिले जाईल. माझे काका या कल्पनेने खुश झाले. मग जेव्हा आशिषच्या बहिणीने हे सांगितले की हॉलचा सर्व खर्च तेच करतील, तेव्हा ते लगेचच आनंदी झाले आणि होकार देत म्हणाले, आम्ही मागच्या लग्नावर खूप खर्च केला होता. आता पुन्हा का आम्ही खर्च करावा? जेव्हा दुसरी व्यक्ती स्वतःच सगळं करत असेल, तेव्हा आपण का हरकत घ्यायची? मग माझ्या दुसऱ्या लग्नाची तारीख निश्चित झाली. सगळं खूप लवकर घडत होतं. जणू काही सर्वांना घाई झाली होती. माझ्या स्टोरीमध्ये पुढचं वळण लगेचच आलं. माझं नशीब पुन्हा एकदा परीक्षेच्या वळणावर उभं होतं आणि मी विचार करत होते की कदाचित यावेळी माझं नशीब माझ्यावर दया करेल. माझे काका काही गोष्टी ठरवण्यासाठी मुलाच्या घरी गेले होते. ते परत आले आणि म्हणाले, मुलाचे घर आणि मुलगा खूप छान आहे. मुलाचे दिसणे चांगले आहे. त्याचे मुलं मोठी झाली आहेत. त्याचे मुलं त्याला बाबा बाबा म्हणतात. जर आपली मुलगी असती तर आपण तिचे लग्न अशा माणसाशी लावले असते का? माझे काका आणि काकू एकांतात बोलू लागले. काकी म्हणाली, आपल्याला काय फरक पडतो? आपल्याला फक्त या समस्येतून सुटका हवी आहे. तेव्हा काका म्हणाले, देवाने सगळं ठीक करावं आणि हा माणूस चांगला असावा. आपल्या मुलांचा आणि पत्नीचा विचार करणारा असावा. काकी काळजी न करता म्हणाल्या, कोणतेही पालक नशीब विकत घेऊ शकत नाहीत. माझ्या नंदेच्या घरातून एक मुलगी मेहंदी घेऊन माझ्याकडे आली. ती मला म्हणाली, तिला लग्नाबद्दल एक आदेश द्यायचा आहे. या लग्नासाठी तू खूप छान तयारी केली पाहिजे. लग्न फार मोठं होणार नाही, पण वधू खूप सुंदर दिसली पाहिजे. हे ऐकून माझ्या मनात आनंदाची लाट आली. मला वाटू लागलं की कोणीतरी मला शुभेच्छा दिल्या आहेत. पण माझा आनंद फार काळ टिकला नाही. काही वेळाने माझी काकू माझ्याकडे आली आणि कठोरपणे मला म्हणाली, मेहंदी लावल्यानंतर पूजा कर आणि देवाला नवस कर. गेल्या वेळीप्रमाणे वाटेत तुझा वर मरण पावू नये, असे परत होऊ नये. काकूंचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला याबद्दल खूप वाईट वाटले, पण मी गप्प राहिले. कारण मला माहीत होतं की मी काही बोलले तर सर्वजण माझी थट्टा करतील. माझ्या मनात एक विचित्र भीती पसरली. माझे हृदय मला सांगत राहिले की काहीतरी खरोखरच वाईट घडू शकतंय. या लग्नामुळे त्या मुलाचे पण आयुष्य उद्ध्वस्त होईल का? मी विचार करत होते की मी खरोखर दुर्दैवी आहे का? आणि जर माझ्यामुळे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असेल तर मी त्यांच्या उद्ध्वस्ततेचे कारण का बनू? मी रात्रभर देवाला प्रार्थना केली. मी रडत देवाला प्रार्थना केली की सर्व काही ठीक राहावं. माझ्या नशिबात सर्व काही ठीक कर. मी वचन देते की सर्व काही ठीक झाले तर मी सर्वांच्या समस्या समजून घेईल आणि त्यांना मदत करेन. मी भुकेल्यांना जेवण देईल आणि कोणालाही दुखवणार नाही. मग माझ्या लग्नाचा दिवस आला. मला पार्लरमध्ये पाठवण्यात आले, जिथे मी वधूचा पोशाख घालून माझा मेकअप करण्यासाठी बसले. आरशात स्वतःला पाहून मला खूप आनंद झाला. खरोखर मी सुंदर दिसत होते. पण लवकरच मला जाणवले की सौंदर्याने नशीब बदलत नाही. मग मला हॉलमध्ये नेण्यात आले, जिथे माझे सर्व नातेवाईक जमा झाले होते. माझ्या चुलत बहिणीही, ज्या नेहमीच मला तुच्छतेने पाहत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर तोच द्वेष दिसत होता. जणू ते माझ्या लग्नात नाही तर एखाद्या तमाशात आले आहेत. मी स्टेजवर बसले. माझा मेकअप आणि सौंदर्य असूनही माझे हृदय भीतीने बुडाले. थोड्या वेळाने हॉलचा दरवाजा उघडला आणि माझा वर हॉलमध्ये आला. सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. काही जण हसत होते, काही गप्पा मारत होते, काही जण टोमणे मारत होते. कोणीतरी म्हणत होतं, बघा, तो 2 मुलांचा बाप आहे आणि तो कुमारीशी लग्न करत आहे. एका महिलेने म्हटले, कदाचित या मुलीने काहीतरी चुकीचं काम केलं असेल, म्हणूनच तिला ही शिक्षा मिळत आहे. मी शांत बसले. माझे हृदय जवळजवळ फुटत होते. माझा वर जाऊन स्टेजवरती बसला. पुजाऱ्याने आम्हा दोघांनाही मंडपात बोलवले आणि लग्न समारंभ सुरू झाला. आमच्या लग्नाचे फेरे सुरू झाले आणि
प्रत्येक फेरीत आमचे नाते 7 जन्मांसाठी बंधनात बांधले गेले. तिथे उभे असलेल्या एका माणसाने विचारले, हे तुमचे दुसरे लग्न आहे का? तो म्हणाला, हो, हे माझे दुसरं लग्न आहे. सर्वांना धक्का बसला. पुजाऱ्याने माझ्या काकांकडे पाहिलं आणि म्हणाला, आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आधी लग्न केलं आहे. तुम्हाला 2 मुलं आहेत. आशिष हसला आणि म्हणाला, तुम्हाला कोणी सांगितलं की मला 2 मुलं आहेत? आम्ही कधीही याबद्दल बोललो नाही. माझे काका म्हणाले, ती मुलं तुम्हाला पप्पा पप्पा म्हणत होती. मला आठवतं जेव्हा मी तुमच्या घरी आलो होतो. आशिष पुन्हा हसला आणि म्हणाला, तसे काही नाही. खरं तर ती माझ्या मोठ्या भावाची मुलं आहेत. तो आणि माझ्या वहिनी एका अपघातात वारले. तेव्हापासून ही मुलं आमच्यासोबतच राहतात. तेव्हापासूनच ते मला पप्पा म्हणतात. माझ्या काकूंनी विचारलं, मग तू आधीच लग्न झालेल्या महिलेशी लग्न का केलंस? आशिष हसला आणि म्हणाला, मग काय झालं? लग्न झालं होतं, पण निरोप अजून झाला नव्हता. आणि मला ही मुलगी आवडली होती. मला खूप इच्छा होती, म्हणून मी लग्नाला हो म्हणालो. का? हे चुकीचं आहे का? माझ्या काकू गप्प बसल्या आणि त्यांनी पुजाऱ्याला लग्न समारंभ सुरू करायला सांगितलं. पुजाऱ्याने त्यांना एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगितलं. माझ्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. माझं हृदयही अस्वस्थ झालं होतं. त्याने माझ्याकडे पाहिलं. मला सुरक्षित आणि शांत वाटलं. संपूर्ण हॉल शांत होता. सर्वांच्या नजरा आशिषवर खिळल्या होत्या. माझ्या सर्व चुलत बहिणी आणि नातेवाईक आम्हाला बारकाईने पाहत होते. आता त्यांच्याकडून मला 15 तोळे सोनं आलं. सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्वांचे चेहरे फिके पडले. त्यांची तोंडं उघडीच होती. माझ्या कुमकुवतपणावर नेहमीच हसणारी माझी चुलत बहीण आज गप्प दिसत होती. तेव्हाच आशिष आत्मविश्वासाने म्हणाला, जर मुलीच्या काही अटी असतील तर मी त्या पूर्ण करायलाही तयार आहे. मी वेगळ्या घरात राहतो. माझी बहीण तिच्या घरात राहते. आता माझ्या घराची मालकीन दीपिकाच असेल. माझ्या भावाच्या मुलांना वाढवण्याचा भार तिच्यावर राहणार नाही. घरकाम करण्यासाठी एक वेगळी मोलकरीण आहे. ती घरातील कामं करेल. आता दीपिकाला माझ्यासोबत माझी पत्नी म्हणून राहावं लागणार होतं. सगळे एकमेकांकडे स्तब्ध होऊन पाहत होते. जणू काही त्यांना विश्वासच बसत नव्हता की एक पुरुष एका सामान्य मुलीसाठी इतकं काही करण्यास तयार असू शकतो. आशिषमध्ये खरोखरच कोणतीही कमतरता दिसत नव्हती. तो श्रीमंत, सुशिक्षित, देखणा आणि एक व्यापारी मुलगा होता. आता जेव्हा हे सर्वांसमोर उघड झालं की तो 2 मुलांचा बाप नव्हता, तर हा सर्वांचा गैरसमज होता, तेव्हा सर्वांना धक्का बसला. मला 2 सर्वोत्तम जोडीदार सापडले होते. पण आता हे लग्न यशस्वी झाले. माझे मन शांत झाले. माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटले. आशिष हळू आवाजात कुजबुजला, तू हसत असताना खूप सुंदर दिसतेस. मी लाजत स्वतःला एका नवीन प्रकाशात न्हाऊन निघाल्यासारखे वाटले. माझ्या काकूचा चेहरा अस्वस्थ झाला होता. जणू तिच्या सर्व युक्त्या अपयशी ठरल्या आहेत. पण माझे काका आनंदी दिसत होते. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, नेहमी आनंदात राहा मुली. सर्वांसमोर उभं राहून काका म्हणाले, आज सिद्ध झालं आहे, माझी पुतणी अपशकुन नाही. कारण जर तसं असतं तर तिला इतका चांगला जोडीदार कधीच मिळाला नसता. तिच्या आयुष्यात एक अद्भुत पुरुष आला होता. ती प्रकाशासारखीच होती. पण आमच्या स्वतःच्या अज्ञानामुळे आम्ही तिला अंधारात ढकलले. माझ्या काकांच्या बोलण्याने संपूर्ण हॉलमधले लोक शांत झाले. सगळे विचारात हरवले होते. ज्यांनी कधी माझ्या दुर्दैवाची थट्टा केली होती ते डोळे मिचकावून बसले होते. त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवले की माझ्या आयुष्याची गोष्ट आता बदलली आहे. माझे पती आशिष उपस्थित असलेल्या सर्वांकडे पाहून म्हणाले, जर कोणी माझ्यासमोर दीपिकाबद्दल असे काही शब्द उच्चारले, अगदी मस्करीतही, तर ते जमिनीचं चुंबन घेतील. त्यांच्या शब्दांचा अर्थ सर्वांनाच समजला. तो मला दुखावणाऱ्या कोणालाही सहन करणार नाही. पहिल्यांदाच माझ्या डोळ्यात शांतता दिसू लागली. मला असे वाटले की कोणीतरी माझ्यासाठी उभं आहे, माझं रक्षण करत आहे. खरोखर मी मनातून देवाचे आभार मानले की मला देवाने असा माणूस दिला जो फक्त तोंडानेच नाही तर त्याच्या हृदयाने मला आधार देईल. त्यानंतर मी निरोप घेतला. जेव्हा मी माझं घर सोडलं तेव्हा सर्वत्र रेशमी स्कार्फ हालत होते आणि लोक फुलांचा वर्षाव करत होते. माझ्या डोळ्यात आनंदासोबतच दुःखाचाही इशारा दिसत होता. पण माझ्या मनात एक कृतज्ञता होती. मी ज्या गाडीतून निघाले ती इतकी महागडी गाडी होती की लोक पाहून थक्क झाले. या एका गाडीची किंमत 75 लाख रुपये होती. संपूर्ण परिसर दाराबाहेर जमला होता. मी गाडीत बसले तेव्हा माझ्या काकांचा चेहरा अभिमानाने भरून गेला होता. तर माझ्या काकूंचा चेहरा खोल शांततेने भरून गेला होता. मी त्यांच्या घरी पोचले तेव्हा माझे हृदय धडधडत होते. दार उघडताच मला दिव्यांनी वेढले होते. घरात सर्वत्र सुगंध पसरला होता. संपूर्ण घर फुलांच्या सुगंधाने भरलं होतं आणि माझ्यासाठी मोठा
वेलकम आई असा बोर्ड लावला होता. असे मोठे स्वागत फलक पाहून मी क्षणभर थांबले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझे हास्य चेहऱ्यावर उमटले. दोन्ही मुलं माझ्याकडे धावत आली आणि म्हणाली, आई तुझ्यासाठी आमच्याकडे एक भेट आहे. त्यांनी स्वतः पॅक केलेले छोटे गिफ्ट्स बॉक्स माझ्यासमोर केले होते. एकाने सांगितले की त्यांच्याकडे तुझ्यासाठी बांगड्या आहेत आणि दुसऱ्याने म्हटले की त्यांनी माझ्यासाठी चॉकलेट्स आणले आहेत. मी दोघांनाही मिठी मारली आणि त्यांना उबदार मिठीमध्ये घेतले. आशिषची बहीण माझी नणंद हसत हसत माझ्याकडे आली आणि ती म्हणाली, दीपिका तू खूप भाग्यवान आहेस. हा खूप छान माणूस आहे. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो तुला कधीही दुखवणार नाही. तू त्याच्यासोबत नेहमीच आनंदीच राहशील. तिने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, आता तू आमच्या घराचा सुगंध आहेस. तिने मला सांगितले की ती दुसऱ्याच दिवशी परत जात आहे कारण तिची फ्लाईट होती आणि ती अमेरिकेमध्ये राहत होती. तिने स्पष्ट केलं म्हणूनच ती रिसेप्शनसाठी थांबू शकत नव्हती कारण वेळ मर्यादित होता. पण जेव्हा ती भारतात परतेल तेव्हा ती त्यांच्यासाठी एक मोठा कार्यक्रम नक्कीच आयोजित करेल. दुसऱ्याच दिवशी ती निघून गेली. मी एक नवीन जीवन सुरू करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सूर्याबरोबरच माझे नवीन जीवन सुरू झाले. मी उठले आणि आशिषला माझ्याकडे आलेलं पाहिलं. तो हळुवारपणे म्हणाला, आज तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भाग झाली आहेस. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो हसत होता. त्याच्या वागण्यात इतका दिलासा दिसत होता की मी क्षणभर सगळं काही विसरून गेले. त्याने माझ्यासाठी नाश्ता बनवला. टेबलावर माझ्यासाठी सगळं काही ठेवलं. तो माझ्यासोबत बसला. स्वतःच्या हातांनी त्याने मला प्रत्येक घास खायला दिला आणि मला वारंवार तो सांगत होता की मला पुन्हा कधीही दुःख होणार नाही. जेव्हा मला येती जाती समारंभासाठी माझ्या काकांच्या घरी जायचे होते तेव्हा आशिष म्हणाला की तो माझ्यासोबत येईल, पण विधीसाठी मला एकटंच जावं लागणार होतं. त्याने माझ्याकडून तिकडे जास्त वेळ न राहण्याचं वचन घेतलं. मी होकार दिला आणि त्याने माझ्यासाठी असंख्य भेटवस्तू तयार करायला सुरुवात केली. मोठ्या फळांच्या पेट्या, मिठाईचे बॉक्स, मुलांची खेळणी आणि भेटवस्तूंचे पॅकेज, सर्व काही त्याने गाडीत भरलं. मी माझ्या काकांच्या घरी पोहोचले तेव्हा ते मला पाहून आश्चर्यचकित झाले. ते शांतपणे उभे राहिले. त्यांचे चेहरे स्पष्टपणे लाजले होते. आशिषने पाठवलेल्या भेटवस्तूंबद्दल काकूंच्या डोळ्यात मत्सर दिसत होता, पण त्यांनी माफी मागितली नाही. त्यांनी कोणतीही दया दाखवली नाही. त्या फक्त गप्प राहिल्या. संध्याकाळपर्यंत आशिष मला घ्यायला आला. तो दाराशी आला तेव्हा त्याने हातात गुलाबांचा गुच्छ धरला. तो हसला आणि म्हणाला, मी तुझ्याशिवाय एक दिवसही जगू शकत नाही. मला पुन्हा सोडून जाऊ नकोस. त्याने माझ्या काकांसमोर प्रेमाने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या स्वरात इतकं प्रेम दिसत होतं की माझ्या काकूंचे डोळे पाणावले. त्यानंतर आम्ही आमच्या हनीमूनला गेलो. माझे नशीब मला युरोपला घेऊन गेले. तिथले दिवे, झाडांवरील दिवे आणि समुद्राच्या लाटा, सर्व काही स्वप्नांसारखं वाटत होतं. आशिषने मला तिथल्या राजकुमारीसारखं ठेवलं होतं. त्याने मला परिपूर्ण राजकुमारी ट्रीटमेंट दिली. आम्ही एका बोटीत बसलो आणि समुद्रकिनाऱ्यावर जेवण केलं. रात्री आम्ही हॉटेलच्या बाल्कनीत शहरांचे दिवे पाहत बसलो आणि गप्पा मारत होतो. तो वारंवार म्हणायचा, दीपिका तू माझ्यासाठी देवाचा सर्वात मोठा आशीर्वाद आहेस. मी त्याचा हात धरला आणि म्हणाले, कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच मला इतका आनंद होत होता. मला वाटत होतं की वेळ थांबावी आणि हा क्षण कधीच संपू नये. मी आशिषला माझ्या चुलत बहिणी माझ्याशी कशा वागल्या आणि माझ्या कुटुंबाने माझा कसा अपमान केला हे सर्व काही सांगितलं होतं. पण काळ बदलला होता. मी एका श्रीमंत आणि आदरणीय पुरुषाची पत्नी झाले होते आणि हे खरं आहे की समाजात स्त्रीचा आदर तेव्हाच होतो जेव्हा तिचा नवरा आनंदात असतो. आशिषसोबतचा प्रत्येक क्षण शांती आणि आनंदाने भरलेला होता. आता ज्या चुलत बहिणींनी मला टोमणे मारले आणि ज्यांचा स्वर द्वेषाने भरलेला होता त्या मला दररोज फोन करून गोड गोड बोलत होत्या. कधी कधी त्या विचारायच्या, दीपिका तू आमच्यासाठी युरोपहून काय आणशील? कधी कधी त्या म्हणायच्या, तू परत येशील ना तेव्हा आम्हाला तुमच्यासाठी गडंगण करायचे आहे. तुझ्यासोबत तू जिजूंना पण घेऊन ये. जेव्हा मी आशिषला हे सर्व सांगितलं तेव्हा तो हसला आणि म्हणाला, दीपिका मी तुला कुठेही जाण्यापासून कधीही रोखणार नाही. तू माझी पत्नी आहेस, माझा मान आहेस आणि मी अशा पुरुषांपैकी नाही जे त्यांच्या बायकांवर बंधनं लादतात. पण तू किती त्रास सहन केला आहेस हे मला सांगितलं आहेस. आता त्यांच्या घरी जाण्याची तुला काही गरज नाही. त्या परत तुझ्याबद्दल असं काही बोलतील ज्यामुळे तुला पुन्हा त्रास होईल आणि तुझ्या डोळ्यातील आनंद कमी होऊ नये, तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत असे मला वाटते. मग तो म्हणाला, मला त्यांची भीती वाटत नाही, पण त्यांची कोणतीही वाईट नजर तुला इजा करू नये असे मला वाटते. कारण माझा आनंद तुझ्या चेहऱ्यावरील हास्यामध्ये दडलेला आहे.
आशिषचे हे शब्द ऐकून माझ्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला. मी माझ्या सर्व चुलत बहिणींना स्पष्टपणे सांगितलं की माझ्याकडे वेळ नाही. त्यांना समजलं आणि कदाचित आता त्यांना कळलं की त्यांनी माझ्याशी किती अन्याय केला आहे. पण मी आता त्यांच्या लोभाने किंवा फायद्याने मोहात पडण्यास तयार नव्हते. आशिषच्या घरी मला कशाचीही कमतरता नव्हती. त्याला आधीच त्याच्या भावाच्या 2 मुलांची जबाबदारी होती. त्या मुलांना मी माझे स्वतःचे मुलं मानत होते. ते खूप सुसंस्कृत आणि प्रेमळ मुलं होते. ते सकाळी शाळेत जायचे, संध्याकाळी ट्युशनला जायचे आणि नंतर त्यांचे ग्रहपाठ करत बसायचे. मग थोडा वेळ टी व्ही पाहिल्यानंतर ते झोपायला जायचे. त्याची काळजी घेण्यासाठी एक केअरटेकरही ठेवली होती. त्यामुळे माझ्याजवळ वेळच होता. पण मी त्याच्यासोबत घालवलेला वेळ नेहमीच चांगला असायचा. आम्ही रविवारी कुटुंब दिन साजरा करायचो. सकाळी लवकर आशिष आणि मी मुलांना घेऊन पार्कमध्ये जायचो. कधीकधी आम्ही एखाद्या मजेदार ठिकाणी किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण करायचो. संध्याकाळी आशिष आणि मी एकांतात हॉटेलमध्ये जायचो आणि जेवण करायचो. आम्ही गप्पा मारायचो, एकमेकांचा हात धरून प्रेम व्यक्त करायचो. मला वाटायचं की हे सगळं स्वप्न आहे की वास्तव आहे, कारण मी कधीच अशा आयुष्याची कल्पनाच केली नव्हती. आशिषने मला फक्त आराम दिला नाही, तर त्याने माझ्या हृदयाचे दुःखही समजून घेतले आणि माझ्या आईवडिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्याने पूजा देखील आयोजित केली. ते गेल्यापासून कोणीही माझी काळजी घेतली नाही. मी आशिषला विचारलं की त्याने हे सगळं का केलं. तेव्हा त्याने उत्तर दिलं, दीपिका, ज्या लोकांनी तुला या जगात पाठवलं ते मलाही प्रिय आहेत. हे ऐकून मी डोळे बंद केले. मी मनापासून प्रार्थना केली की देव माझ्या पतीला नेहमी सुरक्षित ठेवा. एके दिवशी माझ्या चुलत बहिणी पुन्हा मला म्हणाल्या, सुरुवातीला सर्व पती काळजी घेतात, पण नंतर ते बदलतात. मला वाटायचं तिने कितीही विषारी शब्द काढले तरी आशिष तसा नाही. काळ जसा जसा जात होता तसे तसे त्याचे माझ्यावरील प्रेम वाढतच गेले. दररोज तो मला आनंदी करण्यासाठी काहीतरी नवीन करत असे. कधी तो मला भेटवस्तू देत असे, कधी तो फक्त हसत असे आणि म्हणत असे, दीपिका, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर निर्णय आहेस. आणि त्याचे शब्द माझ्या हृदयात जगातील सर्व संपत्तीपेक्षा मौल्यवान वाटायचे. आशिषचे माझ्यावरील प्रेम दररोज वाढत गेले. मला आश्चर्य वाटले की खरोखर असे पुरुष असतात जे स्त्रीच्या प्रतिष्ठेला महत्त्व देतात आणि तिच्या दुःखाला स्वतःचं दुःख समजतात. ते नेहमीच माझी काळजी करायचा. माझे आवडते जेवण बनवायचा. मी थोडीशी उदास असले तर तो ओळखायचा. एके दिवशी मी शांत बसले असताना तो मला म्हणाला, दीपिका, तू थोडी अस्वस्थ दिसतेस, काही प्रॉब्लेम आहे का. मी म्हणाले, नाही, ते मन थोडं जड वाटत आहे. तो मला म्हणाला, जेव्हा जेव्हा तुला तुझं मन जड वाटत असेल तेव्हा मला सांग. मी नेहमीच तुझं बोलणं ऐकण्यासाठी तत्पर असतो. मला वाटायचे की फक्त भाग्यवानांनाच आशिषसारखा नवरा मिळतो. आशिषसोबत माझे आयुष्य शांतीने भरले होते. पहिल्यांदाच मला जाणवले की जर एखाद्या महिलेला चांगली वागणूक दिली तर ती स्वतः एक फूल बनते. मी घरकामात रस घेऊ लागले. मी मुलांसोबत खेळायचे, त्यांना नवीन कपडे आणि खेळणी आणायचे आणि ते मला त्यांच्या आईसारखं प्रेम करायचे. एके दिवशी जेव्हा माझा मोठा मुलगा मला मम्मी म्हणत होता तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आशिष हसला आणि म्हणाला, मी त्यांना सांगितलं होतं की ते एक दिवस दीपिकाला मनापासून त्यांची आई म्हणून स्वीकारतील. मी आशिषचे घर माझे स्वतःचे घर मानले. प्रत्येक खोली, प्रत्येक गोष्ट माझ्याशी बोलली. मी घरासाठी नवीन पडदे आणि कार्पेट ऑर्डर करायचे. आशिष एकही शब्द न बोलता मला हवे असलेल्या गोष्टी लगेच ऑर्डर करायचा. तो नेहमी म्हणायचा, दीपिका, मला फक्त तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. बाकीचे जग नरकात जाऊ दे. मला त्याचे बोलणे खूप आवडायचे. मी विचार करायचे, जर माझे आईवडील जिवंत असते तर ते मला आनंदी पाहून खूप आनंदी झाले असते. आशिषने माझ्या आईवडिलांसाठी पूजा केली आणि त्यामुळेच माझ्या मनाला खूप शांती मिळाली. एके दिवशी मी विचारलं, आशिष, तू असे का करतोस. तो मला म्हणाला, दीपिका, तुझ्या आईवडिलांनी तुला जन्म दिला आहे. जर ते नसते तर तू अस्तित्वात नसतीस. जर तू नसतीस तर माझ्या आयुष्यात ही शांतता नसती. त्याचं बोलणं ऐकल्यानंतर मी देवाचे आभार मानले. देवाने मला इतका प्रेमळ माणूस दिला. आता मी दिवसरात्र आनंदी होते. कधीकधी मी भूतकाळात परत जायचे तेव्हा माझे हृदय दुःखाने भरून जायचे. पण नंतर आशिषचे हास्य पाहून मी सर्व काही विसरून जायचे. माझ्या चुलत बहिणी ज्या मला टोमणे मारायच्या आता त्या माझ्याशी मैत्री करण्यास उत्सुक झाल्या होत्या. एके दिवशी त्यापैकी एक बहीण मला म्हणाली, दीपिका, तुझे नशीब आता बदलले आहे. मी तिला उत्तर दिले, हे माझे नशीब नाही, देवाचा आशीर्वाद आहे, ज्याने मला आदर आणि आशिषसारखा नवरा दिला. हे ऐकून ती गप्प झाली. कदाचित तिला हे कळलं असेल
की स्त्रीची प्रतिष्ठा आणि शांती जगातील सर्व संपत्तीपेक्षा मौल्यवान आहे. देवाने मला आशीर्वाद दिला होता आणि मी आई होणार होते. जेव्हा मला हे कळले तेव्हा माझ्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. माझे नशीब बदलल्याबद्दल आणि मला सर्वात मोठी बातमी दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानले होते. जेव्हा आशिषला हे कळले तेव्हा तो आनंदाने रडत होता. त्याने माझा हात धरला आणि तो त्याच्या हृदयावर ठेवत म्हणाला, दीपिका, जर देवाची इच्छा असेल तर आपल्याला मुलगीच होईल. मला मुलगी हवी आहे कारण मला 2 मुलं आहेत. पण मुलीची कमतरता नेहमीच राहिली. मला त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसला जो शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यानंतर आशिष माझी काळजी असं घेऊ लागला जणू मी काचेच्या महलात राहते. तो नेहमीच माझ्या तब्येतीची विचारपूस करायचा आणि मला माझ्या खोलीत विश्रांतीसाठी पाठवायचा. माझे आवडते अन्न नेहमीच माझ्या समोर असायचे. मी गप्प राहिले तर लगेच तो मला म्हणायचा, दीपिका, तुला काही हवं आहे का? तुला काही खायचं असेल तर सांग. तो स्वतः जाऊन ते घेऊन यायचा. माझ्या सासरच्यांनीही माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मला आशीर्वाद दिले. देव तुला आनंदी ठेवो आणि दीर्घायुष्य करो. आशिष दररोज रात्री देवाला प्रार्थना करायचा की माझी पत्नी सुरक्षित राहो आणि तिचं होणारं बाळ सुखरूप व्हावं. आशिष स्वतः प्रत्येक तपासणीला माझ्यासोबत डॉक्टरकडे असायचा. एके दिवशी मी म्हणाले, तू खूप व्यस्त असतोस तरीही तू माझ्यासोबत येतोस. तो हसला आणि म्हणाला, या जगात माझी पत्नी आणि माझ्या भावी मुलापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काहीच नाही. आजही जेव्हा जेव्हा मी त्याच्याकडे पाहते तेव्हा मला खोलवर वाटतं की देवाने मला खरोखरच एक असे साथीदार दिला आहे ज्याला माझ्याबद्दल आदर आणि प्रेम दोन्ही आहे. महिने उलटले. शेवटी तो दिवस आला जेव्हा देवाने आम्हाला बाळाच्या रूपात आनंद दिला. एका सुंदर मुलीने डोळे उघडले. आशिषच्या डोळ्यात अश्रू आले. मी त्याला पहिल्यांदाच असे रडताना पाहिले. त्याने बाळाला आपल्या हातात घेतले आणि तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, माझी परी, तू माझ्या जगण्याचं कारण आहेस. तू माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट आहेस. त्याच्या स्वरात इतकं प्रेम होतं की संपूर्ण खोली शांततेने भरून गेली. देवाने मला इतकं सुंदर नातं दिल्याबद्दल मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. आम्ही घरी परतलो तेव्हा संपूर्ण घरात आनंद झाला. आशिषने त्याच्या परिसरात मिठाई वाटली होती. त्याने त्याच्या मित्रांना फोन केला आणि तो म्हणाला, आम्ही सर्व खूप भाग्यवान आहोत. तो हसला आणि म्हणाला, खरा आनंद आपली परीच आहे कारण तिने आमचे घर परिपूर्ण केले आहे. परीचे दोन्ही भाऊ तिच्यावर खूप प्रेम करायचे. तिचे भाऊ नेहमीच तिच्या शेजारी असायचे. कधी तिचा हात धरायचे, कधी तिच्या गालावर प्रेमाने चुंबन घ्यायचे आणि म्हणायचे, ती आमची राजकुमारी आहे. आम्ही तिचे प्रत्येक शब्द पाळू. माझ्या सासूबाई परीकडे पाहून कधीच थकल्या नाहीत. त्या म्हणायच्या, तिने घर आनंदाने भरलं. संपूर्ण वातावरण शांततेने भरलं होतं. परी, तू खरोखरच धन्य आहेस. देवाने तुला आयुष्यभर लोक ज्या आनंदाची अपेक्षा करतात ते दिलं आहे. आशिषकडे मुलांसाठी एक वेगळी खोली होती. गुलाबी पडदे, पांढरा पलंग आणि एक लहान पाळणा होता. सर्व काही स्वप्नातील जगासारखं दिसत होतं. जेव्हा जेव्हा मी परीला माझ्या हातात घेत असे तेव्हा मला असे वाटायचे की देवाने माझे सर्व दुःख दूर केले आहेत. त्या दुःखाला या छोट्याशा हास्यात रूपांतरित केले आहे. आशिष परीवरती इतकं प्रेम करत असे की कामावरून परतल्यावर तो थेट तिच्या खोलीत जायचा. कधी कधी तो तिच्या छोट्याशा हाताचे चुंबन घ्यायचा. कधी तिच्या डोळ्यात पाहत म्हणायचा, माझी मुलगी, तू माझा प्रकाश आहेस. मी तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. तिच्या चेहऱ्यावरील ओलावा माझ्या हृदयाला शांत करत असे. आता आमचे घर खरोखरच स्वर्ग बनले होते. सर्वत्र प्रेम, हास्य, शांती आणि आनंद होता. रात्री झोपताना मी विचार करत होते की मला एकेकाळी दुर्दैवी कसे म्हटले जात होते. काही लोक म्हणत होते की आनंद माझ्या नशिबातच नाही. पण आज देवाने सिद्धच केलं की मी दुर्दैवी नाही, तर मी एक भाग्यवान स्त्री आहे. देवाने माझ्या संयमाचं इतकं मोलाचं प्रतिफळ दिलं आहे की माझे जीवन एक उदाहरण बनले आहे. माझ्या पतीचे प्रेम, माझ्या मुलांचे हास्य, माझ्या घराचे तेज आणि माझ्या मुलांचे हास्य हे सर्व देवाची कृपा आहे. मी स्वतःला म्हणाले, देवा, मला आदर, प्रेम, पती आणि आमचे घर आनंदाने भरून टाकणारा सर्वात मोठा आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता जेव्हा मी परीकडे पाहते तेव्हा मला जाणवतं की ती फक्त एक मुलगी नाही, तर ती माझ्या आयुष्यातील प्रार्थनेचं फळ आहे. जेव्हा मी तिला माझ्या मांडीवर घेते तेव्हा मला वाटते की मी कधीही दुर्दैवी नव्हते. मी देवाच्या आशीर्वादात बुडालेली एक भाग्यवान स्त्री आहे, जिला जीवनाने सर्व काही दिलं आहे. मी वचन देते की मी नेहमीच या दयाळूपणाचे रक्षण करेल, ज्याने माझे हृदय आणि घर दोन्ही पूर्ण केले. आमच्या परीच्या आगमनाने माझ्या आयुष्यात एक नवीन उज्ज्वल पहाट आली. घर आनंदाने गुंजले.
परीचे निष्पाप हास्य प्रत्येक कोपऱ्यात घुमत होते. आशिष एक खरा साथीदार बनला, जो मला दररोज आनंदी ठेवत होता. आमचे घर आता स्वर्ग झाले होते, प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेले. मी माझी मुलगी परीसाठी जगले आणि माझे प्राथमिक ध्येय तिला चांगलं जीवन देणं होतं. तिच्यासाठी जे काही हवं असेल ते मी शोधत असे. तिचे शिक्षण, खेळ आणि आनंदाचे जीवन. आशिषलाही परीवर खूप प्रेम होतं. तो नेहमीच तिच्यासाठी वेळ काढायचा, तिला सर्व काही शिकवायचा आणि तिची काळजी घ्यायचा. आमचे दिवस कुटुंबासोबत घालवले जायचे, जिथे परीचा हसरा चेहरा पाहून मी आनंदाने भरून जायचे. आम्ही दररोज संध्याकाळी आशिषसोबत लांब फिरायला जायचो, जिथे आम्ही आमच्या स्वप्नांबद्दल बोलायचो. आमच्यात आपलेपणा आणि प्रेमाची भावना होती. कधीकधी मला वाटायचं की माझे आयुष्य पूर्वी इतके आनंदी असते तर कदाचित मला जगातील सर्व आनंद मिळाले असते. पण आता मला माहीत आहे की इतक्या वर्षांपूर्वी काय होतं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशिष माझ्या भावना नेहमीच समजून घ्यायचा. तो प्रत्येक वळणावर माझ्या पाठीशी उभा राहिला आणि मला नेहमीच प्रोत्साहन द्यायचा. त्याचे गोड आणि सौम्य शब्द, त्याचा काळजी घेणारा स्वभाव, माझ्या प्रत्येक आनंदात त्याची उपस्थिती, या सर्व गोष्टी माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी देणगी होती. जेव्हा मी भावनिक होते किंवा रडत असते, तेव्हा तो मला प्रेमाने सांत्वन द्यायचा. त्याने मला असे वाटायला लावले की मी एकटी नाही. माझे हृदय आता दबावाखाली नव्हते, तर शांततेने भरलेले होते. आमची परी जशी जशी मोठी होत गेली तसे तसे तिने तिच्या आनंदाने, शहाणपणाने आणि प्रेमाने सर्वांचे मन जिंकले. मला माहीत होतं की माझं कुटुंब आता पूर्णपणे आनंदी आहे. जेव्हा जेव्हा आव्हाने आली तेव्हा आम्ही त्यांना एकत्र तोंड दिले, एकमेकांमध्ये शक्ती शोधली. आम्ही क्षुल्लक गोष्टींवरून भांडणे न करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक समस्या शांतीने आणि समजुतीने सोडवण्याचा निर्णय घेतला. आता आमचे जीवन परस्पर आदर आणि संवादावर आधारित होते. आशिष माझ्यासाठी फक्त एक पती नव्हता, तो माझा सर्वात चांगला मित्र आणि साथीदार होता. आमच्या नात्यात विश्वास, प्रेम आणि भक्कम साथ खोलवर होती. मी त्याच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक क्षण आणि प्रत्येक अनुभव जगायला शिकले. जीवनाच्या या प्रवासात आम्ही दोघांनीही आमच्या प्रियजनांना आमच्यासोबत घेऊन जायला शिकलो. आम्ही दोघांनीही परीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी कठोर परिश्रम केले. तिच्या प्रत्येक आनंदात आम्हाला आमचा स्वतःचा आनंद सापडला. आम्ही तिला एक सुसंस्कृत, प्रेमळ मुलगी बनवण्यासाठी दिवसरात्र काम केले. आम्ही प्रत्येक सण आणि विशेष प्रसंग आनंदाने एकत्र साजरा केला. आशिषच्या प्रेमाने आणि माझ्या प्रेमाने परीचे आयुष्य पुढे नेले. माझे हृदय आता पूर्णपणे शांत होते, कारण मला आढळले होते प्रेमापुढे जीवनातील सर्व दुःख, सर्व वेदना, सर्व त्रास नाहीसा होतो. परीने आमच्या कुटुंबाला एक नवीन रूप दिलं होतं. मला तिची आई असल्याचा अभिमान वाटत होता. आशिषने तिचे रक्षण केले. आम्हाला मिळालेल्या प्रत्येक छोट्या आनंदाने आम्हाला मोठी स्वप्न पाहण्याची आणि ती साध्य करण्याची शक्ती दिली. आता मला माहीत आहे की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी प्रेम आणि आधाराशिवाय काहीही पूर्ण होत नाही. आशिष, परी आणि मी एकमेकांना पुढे जाताना आधार देत होतो. तिचे दोन्ही भाऊ लहानपणापासूनच खूप गोड आणि खेळकर होते. ते फक्त माझे पुतणे नव्हते, तर माझ्या स्वतःच्या मुलांसारखे होते. ते मला त्यांच्या स्वतःच्या आईसारखे वागवायचे. माझ्या हृदयात त्यांच्याबद्दल अपार प्रेम भरलेले होते. दोघेही लहानपणापासूनच खूप हुशार आणि समजूतदार होते. त्यांना त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत खूप रस होता. मोठा भाऊ खूप शांत आणि समजूतदार होता, तर धाकटा थोडा खोडकर आणि खेळकर होता. तथापि दोन्ही भाऊ अनेकदा एकत्रच खेळायचे, एकत्र अभ्यास करायचे आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचे. मी नेहमीच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी प्रयत्न करायचे. आशिष त्यांची विशेष काळजी घ्यायचा. दोन्ही मुलं आशिषला पप्पा म्हणत असत आणि आशिष नेहमीच त्यांना प्रेमाने आणि योग्य मार्गावर मार्गदर्शन करून प्रत्येक चांगली गोष्ट शिकवत असे. त्यांना आणखीन खास बनवणारी गोष्ट म्हणजे आशिषचा पाठिंबा. फक्त वडील म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून. त्यांच्या बालपणीचे आनंद आणि मजा माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. मी नेहमीच त्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि चांगले शिष्टाचार शिकावेत याची काळजी घेतली. आशिषसोबत आम्ही त्यांच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही. दोन्ही मुलं अभ्यासात उत्कृष्ट होती. परीसोबतचे त्यांचे नातेही खूप चांगले होते. तिघेही एकत्रच खेळायचे. दोन्ही भाऊ त्यांच्या बहिणीला स्वतः शिकवायचे. तिघजण एकत्र अभ्यास करायचे, एकमेकांना मदत करायचे. ते परीवर खूप प्रेम करायचे आणि तिची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडायचे नाहीत. आमच्या कुटुंबाची ताकद पाहून मला नेहमीच आनंद व्हायचा. या मुलांनी एकमेकांना आधार दिला आणि एकत्रितपणे त्यांनी आमचे कुटुंब सांभाळले. त्यांच्या बालपणीच्या आनंदाने आमचे घर उजळले. त्यांची निरागसता, मजा आणि बालिश भोळेपणाने आमचे जीवन उजळवले.
त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान होता. मी नेहमीच त्यांना एकमेकांना आधार देण्यासाठी आणि एक खरं नातं निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करत होते, जेणेकरून ते कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने चांगले जीवन जगू शकतील. अशा प्रकारे आशिषच्या भावाची मुलं आमच्या कुटुंबातील आनंद आणि प्रेमाचा पुरावा बनली होती. ते फक्त आशिषची मुलंच नव्हती, तर माझी स्वतःची मुलं देखील होती. मला त्यांचे संगोपन करायला खूप आवडायचे. त्यांचा आनंद हाच माझा सर्वात मोठा आनंद होता. दोघेही लहानपणापासूनच निष्पाप, गोड आणि बुद्धिमान होते. परीसोबतचे त्यांचे नातेही खूप चांगले होते. ते तिघेही एकत्रच खेळायचे, एकमेकांची काळजी घ्यायचे. मी नेहमीच त्यांना माझ्या प्रेमाने सांभाळत असे. एकत्र खेळताना दोन्ही भाऊ अनेकदा म्हणायचे, आई, परी आमची छोटी राजकुमारी आहे. तिच्या उपस्थितीने घरात शांतता आली. आम्हाला तिच्यासोबत खेळायला खूप आवडतं. आणि अशा प्रकारे ते नवीन गोष्टी शिकायचे. त्यांनी त्यांचे बालपणीचे दिवस मजा आणि प्रेमाने भरलेले घालवले. आशिष देखील नेहमीच त्यांची काळजी घ्यायचा. आशिषचे त्यांच्यावरील प्रेम त्यांना खास बनवत असे. परीशी त्यांची मैत्री इतकी खोल होती की ते भावंडासारखेच राहत होते. ते परीच्या प्रत्येक आनंदात सहभागी झाले. तिला प्रत्येक दुःखात आणि अडचणीपासून त्यांनी वाचवले. तिच्या हास्यात सहभागी झाले. त्यांच्या निरागसतेने आमच्या घरात आणखी आनंद भरला. मी पाहिले की या मुलांनी एकमेकांना आधार दिला आणि एकत्रच त्यांनी कुटुंबाला बळकटी दिली. माझ्या लग्नानंतर माझे आयुष्य आनंदाने भरले होते. आशिषसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा आयुष्यातील सर्वात सुंदर भाग होता. परी आणि तिच्या दोन्ही भावांमधील नाते हे आमच्या कुटुंबाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी होती. फक्त असे कुटुंबच प्रेम, आदर आणि आनंद देऊ शकतं. देवाने मला दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी प्रत्येक पावलावर देवाचे आभार मानत होते. आमचे घर खरोखरच एक आनंदी कुटुंब बनले होते, जिथे प्रत्येकाची कदर केली जात होती आणि प्रेम वाहत होते. माझ्या काकूंचे टोमणे आता राहिले नाहीत. माझी मुलगी परी आणि 2 मुलांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी जपून ठेवत असे. त्यांच्याकडे पाहून मी शांतपणे हसत असे. माझे कुटुंब ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. आशिषने मला मी कधीही कल्पना करू शकत नसलेली सर्व काही दिले, पण खरा आनंद आपल्यासोबत आपले लोक असतात तेव्हा होतो. माझे 2 लाडके पुतणे जे माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत, त्यांनी मला आईसारखं प्रेम आणि आदर दिला आहे. ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. लहानपणापासूनच ते दोघेही त्यांच्या पद्धतीने खूप प्रेमळ आणि समजदार होते, परंतु ते मनाने खूप दयाळू देखील होते. लहानपणापासूनच ते मला त्यांच्या आईसारखं प्रेम करत होते. मी त्यांना माझ्या मुलांसारखं वागवलं. आमचे नाते खूप खास बनले होते. ते माझ्यासोबत मनापासून खेळायचे आणि अभ्यास करायचे. त्यांचे विचार शेअर करायचे. त्यांच्या निरागसतेने आणि प्रेमामुळे मला आयुष्यात शांती मिळाली. परीसोबतचे त्यांचे नाते आणखी घट्ट झाले होते. ते तिघेही एकमेकांसाठीच बनले होते. परी जेव्हा जेव्हा हसायची तेव्हा दोघं पण हसायचे. हास्याचा प्रतिध्वनी आमच्या घरात गुंजत होता. एकत्र मिळून आम्ही समजूतदारपणा, प्रेम आणि एकतेने भरलेला एक मजबूत कुटुंबाचा पाया बांधला. हेच भावंडांमधील नाते आहे, जे संघर्षाने भरलेले असू शकते, परंतु प्रेमाचे बंधन आणखीन मजबूत असते. माझा असा विश्वास आहे की कुटुंब हा जीवनातील सर्वात मोठा आधार आहे. आव्हाने कितीही कठीण असली तरी जर कुटुंब एकत्र असेल तर प्रत्येक समस्या सोडवली जाते. माझे हृदय मला सांगते की भावंडांमधील नाते नेहमीच प्रेम आणि आदराने टिकवले पाहिजे, कारण हेच नाते आपल्याला जगण्याची ताकद देतं. मला असे प्रेमळ कुटुंब दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानते, जे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. म्हणूनच माझा एकमेव धडा म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्यांचा नेहमी आदर करणे आणि प्रत्येक क्षणी त्यांच्याशी प्रेम करणे, कारण गोडवा आणि सहवासाशिवाय जीवन अपूर्ण आहे. खरे प्रेम ते असते जे कोणत्याही हेतूशिवाय आणि कोणत्याही अटीशिवाय टिकवले जाते. माझी ही गोष्ट दाखवते की आव्हाने कितीही कठीण असली तरी कुटुंबाचे प्रेम आणि आधार हा जीवनातील सर्वात मोठा आधार आहे. मला आशा आहे की माझी ही स्टोरी इतरांना कधीही हार न मानण्याची प्रेरणा देईल, कारण देव नेहमीच प्रत्येक दुःखानंतर आनंद हा आणतोच. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची स्टोरी नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल नक्कीच दाबा. भेटूया एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.